आरक्षण उपवर्गीकरण करून राज्य शासन व फडणवीस सरकार हे अनुसूचित जाती समूहात फूट पाडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत असून जातीमध्ये भांडण लावून जाती व्यवस्था विस्कळीत करण्याचा डाव फडणवीस सरकारचा असल्यामुळे हा सरकारचा डाव उधळून लावण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने येत्या 30 तारखेला मुंबई येथे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून येत्या 6 जुलै रोजी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। आज महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये खरं तर भांडण लावण्याचा हा प्रकार आहे। इथल्या RSSनं, इथल्या मनुवादी लोकांनी हा जो अबकड उपवर्गीकरणाचा जो SC मध्ये जो घाट घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। या उपवर्गीकरणामध्ये ज्या 59 जाती आहेत, या 59 जाती ह्या एकसंघ आहेत आणि संविधानकारांनी, घटनाकारांनी आरक्षण देताना हे समूहाला आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, कुठल्या एका जातीला आरक्षण दिलेलं नाही। आणि संविधानातील आर्टिकल 341 प्रमाणे कुठल्याही या 59 जातीपैकी कुठलीही जात वेगळी करता येणार नाही, ही बेला त्रिवेदी या न्यायाधीशाने सांगितलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा इथं राज्याला कसलाच अधिकार नाही। हा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहे आणि संसदेतून मान्य झाल्यानंतर राष्ट्रपतीने ज्यावेळेस सही करेल त्यावेळेस कुठंतरी ह्यांना करता येईल, परंतु कुठलाही अधिकार नसताना अशा पद्धतीचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भांडण लावायचं काम इथल्या मनुवादी लोकांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी या 59 जातीमध्ये सर्वात 2 जाती ह्या लढाऊ जाती आहेत। मी तर म्हणेन की मांग आणि महार एका शरीराचे 2 हात आहेत, या लढाऊ जाती आहेत। आणि या लढाऊ जातीमध्ये जर या ठिकाणी भांडणं लावली, या लढाऊ जातीमध्ये जर संघर्ष पेटवला, तर उद्या आम्ही या संविधानाच्या संदर्भामध्ये जर काही मोडतोड केली तर आम्हाला या जाती कशाच पद्धतीने विरोध करणार नाहीत, हा खरा त्यांचा अजेंडा आहे। आणि म्हणून या जातीमध्ये भांडणं लावायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। इथं उपवर्गीकरण इथं करताच येणार नाही, कारण का इथला बौद्ध समाज जो आहे, खरं तर हा बौद्ध समाज इथला 59 जातीचं कवच आहे। ज्या वेळेस इथल्या एखाद्या जातीवरती अन्याय होतो किंवा संविधानावरती हल्ले होतात किंवा कुठलाही या ठिकाणी जर गैरप्रकार होत असेल, अल्पसंख्याकावर या ठिकाणी अन्याय होत असेल, तर प्रथमतः रस्त्यावरती उतरणारा हा बौद्ध समाज आहे, लढाऊ समाज आहे, आंबेडकरी विचारधारा घेऊन जाणारा समाज आहे। आणि म्हणून या ठिकाणी या जातीमध्ये भांडणं लावून यांना वेगळं करण्याचं काम इथल्या फडणवीस सरकारनं हे घाट घातलेलं आहे, हे त्यांनी काम हाती घेतलेलं आहे। आणि हे काम होऊ नये, हे करताच येत नाही, तरी पण यांच्या विरोधामध्ये जी समिती नेमली त्या समितीच्या विरोधामध्ये ती समिती बरखास्त करावी, रद्द करावी, याच्यासाठी 30 तारखेला आनंदराजे आंबेडकर बडोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला विराट असा मोर्चा आहे। आणि त्याच्यानंतर लातूरला या ठिकाणी 6 तारखेला प्रचंड विराट एक महामोर्चाचं आयोजन या ठिकाणी लातूरकरांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे असं। आणि तो निश्चितच मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा होईल असं मला या ठिकाणी वाटतं। बद्दर समितीनं अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे, परंतु ती बद्दर समितीच काय आहे आणि मग ती बद्दर समितीनं काय नेमकं त्या समितीमध्ये मांडलेलं आहे ते अहवालच त्यांनी जाहीर केलेला नाही, ओपन केलेला नाही। ते फक्त मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयालाच ते माहीत असावा, सर्वसामान्याला माहीत नाही। खरं तर 59 जातीतल्या सर्व कार्यकर्त्याला विश्वासात यांनी घेतलं पाहिजे। 59 जातीतल्या सर्व जे काही मान्यवर नेते आहेत, त्या नेत्याला ह्यांनी विश्वासामध्ये घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केलं पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे। पण असं न करता ते बद्दर समिती काय आहे ती त्यांनाच माहीत आहे, ती ओपन करायला पाहिजे। आणि म्हणून तर ती बद्दर समितीच रद्द करा असं आमचं त्यांना आव्हान आहे, त्याच्यासाठी हा मोर्चा। नाही, लातूरचा 6 तारखेचा प्रचंड मोर्चा निघतोय। 58% जाती ह्या वर्गीकरणाच्या विरोधात आहेत। जे काय आमचे मातंग भाऊ आहेत, आमचे लहान भाऊ आहेत, त्याच्यामधला 50% वर्ग हा बाबासाहेब आंबेडकरला मानणारा वर्ग आहे। आणि याच्यामुळे भांडणं वगैरे काय होणार नाहीत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं OBC आणि मराठामध्ये जे संघर्ष लावलेला आहे त्याचाच प्रकार आहे।
आणि दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू होत आहे. कुणी कुणाचा घास करलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या एकच जाती आहेत, 49 जाती ह्या जीन्स प्रमाणे या ठिकाणी एक आहेत. याच्यामुळे याचं वर्गीकरण करणं शक्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये याच्याबद्दलची तरतूद केलेली आहे. आर्टिकल 341 प्रमाणे हा अधिकार कुठल्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नाही, किंवा या ठिकाणच्या कुठल्या बद्दर समितीला नाही, कुठल्याही देशातल्या समितीला नाही. फक्त आणि फक्त या 59 जातीमध्ये जर काय उभं जर बदलायचं असेल, टिंब जरी बदलायचं असेल, तर त्याचे अधिकार, त्याचे राईट या ठिकाणच्या देशाच्या सर्वोच्च या ठिकाणच्या संसदेला, सभागृहाला आहेत आणि ते राष्ट्रपती मार्फत ते जाण्यासाठीच हे करावं लागेल. हे काही होणार नाही. हे फक्त भांडण लावण्याचा प्रयत्न आहे की शेजाऱ्याचं चांगलं झालंय आणि माझं वाईट झालं, अशा पद्धतीचं निमित्त लावून जर हे भांडण होत असेल तर आंबेडकरी माणसं या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अत्यंत प्रकल्प आहेत. वैचारिक बौद्धिक या ठिकाणचा वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केला आहे. म्हणून हा आमचा लहान भाऊ आहे. हा भांडणं वगैरे आम्ही त्याला करत बसणार नाही. आणि त्यानं जरी बोलला तरी कसं तो लहान आहे, रागात आहे, त्याला कुणी जर कानं भरलेले आहेत या ठिकाणी देशामधल्या अस्पृश्य माणसाला या ठिकाणी आता चांगलं होतंय म्हणून या ठिकाणच्या RSS सारख्या संघटनेनी याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम केलंय. हे षडयंत्र सुद्धा आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आमची आहे. त्याचाच भाग म्हणून 6 तारखेला या ठिकाणी लातूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा मोर्चा, याला आनंदराज आंबेडकर येत आहेत. या ठिकाणी चर्मकार समाजाचे बबनराव घोलप साहेब येत आहेत, बडोले साहेब येत आहेत. आणि हा मोर्चा अत्यंत एक चांगल्या वातावरणामध्ये होईल. आणि निश्चितपणानं हे वातावरण जे आज दुईचं वातावरण केलेलं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणच्या राजकीय लोकांनी केलेलं आहे, हे संपल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला आशावाद आहे. बद्दर समितीच्या अहवालाचं काय? नाही, बद्दर समितीच्या अहवालाबद्दल तर आम्ही बोलणार नाही. तुम्हाला जरा बकडं करायचं तर जनगणना करा आणि बद्दर समितीचा अहवाल खुल्ला करा ना. खुल्ला करण्याकरता या ठिकाणी उपवर्गीकरण होऊ शकत नाही. ही कायद्याची बाब आहे. कायद्याचे विद्वान पंडित माणसं आणखीन या ठिकाणी भरपूर आहेत आणि हे वर्गीकरण करताच येणार नाही तुम्हाला. कारण याचं तुम्हाला जाहीर करावं लागेल ना की या आयोगाने याच्यामध्ये काय, याच्यामधलं अवकडच्या बाबतीत जात असताना काय स्टेप्सला गेलेला आहे, या 59 जातीची काय परिस्थिती आहे आणि या एका 50% मत जे आहे या ठिकाणी जो नाराज झालेलं ते आमच्या घरातली नाराजगी आहे. हे संविधानिक बाब आहे. या संविधानिक बाबीमध्ये अशा पद्धतीनं ढवळाढवळ करून काही चालणार नाही, अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. खरं म्हणजे हा प्रयत्न केवळ अनुसूचित जाती पुरता मर्यादित नाही. याच्या अगोदर अनेक प्रयोग झालेले आहेत. जसं की मराठा विरुद्ध ओबीसी असेल किंवा ST मध्ये धनगरांना अंतर्भूत करण्याची त्यांना एक आश्वासन देणं असेल. ह्या सगळ्या प्रक्रिया काय होत्या तर इथल्या आरक्षणधारक लोकांमध्ये फूट पाडणे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवणे. त्याचा एक भाग म्हणजे आता अनुसूचित जातीमधील जो समूह आहे त्या समूहामध्ये फूट पाडण्यासाठी ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा आधार घेऊन सुरुवात केलेली आहे. अर्थात सुप्रीम कोर्टांनी बाध्य केलेलं नाही कुठल्याच राज्याला की तुम्ही लागूच करा म्हणून, परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केले की उपवर्गीकरण होणार आहे. पण मुळामध्ये हे उपवर्गीकरण असंवैधानिक आहे असं 2005च्या निकालामध्ये आलेलं आहे. आणि 7 जजेसच्या बेंचमध्ये बेला त्रिवेदी यांनी देखील सांगितलेलं आहे की हे काही संविधानाच्या प्रक्रियेला धरून नाही, कारण राष्ट्रपतीच्या अनुमतीशिवाय आणि संसदेच्या कायद्याशिवाय हे शक्य नसताना राज्याला अधिकार देणं उपवर्गीकरणाचा हेच मुळामध्ये असंवैधानिक आहे. संविधान वाचवण्यासाठी आता आंबेडकरी समूह रस्त्यावर आलेला आहे. हा जो लढा आहे उपवर्गीकरणाच्या विरोधातला, तो कुठल्या जात समूहाच्या विरोधातला लढा नाही, तर हा संविधान वाचवण्यासाठी म्हणूच्या छत्रछायेखाली सगळे प्रवर्ग आहेत, संविधानाच्या छत्रछायेखाली सगळे समाज आहेत, संविधानाच्या छत्रछायेखाली आरक्षण आहे. म्हणून हे संविधानाचं छत्रछाया जी आहे ती अबाधित ठेवण्यासाठी उपवर्गीकरणाला विरोध आपण करतोय. येणाऱ्या 30 तारखेला मुंबई येथे अधिवेशनावरती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ज्यामध्ये बबनराव घोलप साहेब असणार आहेत, राजकुमारजी बडोले साहेब असणार आहेत, लाखो अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या लाखो जनतेचा मोर्चा, महामोर्चा मुंबईला होणार आहे. आणि त्यानंतर 6 तारखेला लातूर जिल्ह्याचा अतिशय मोठा, प्रचंड मोठा मोर्चा लातूर जिल्ह्यामध्ये काढण्यात येणार आहे. जोपर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय थांबत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. थोडा आणि संपवा हे
या फोडा आणि संपवा हे धोरण तर आहेच, परंतु या माध्यमातून संविधानाच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणण्याचा हा कार्यक्रम आहे. टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवण्याचा हा कार्यक्रम आहे. हा एक षडयंत्राचा भाग आहे असं आम्ही मानतो. Thanks for watching Ekmat Digital.